नमस्कार ताईंनो, घरगुती मराठी चव अँड ब्लॉग या चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. आज आपण एक गोड पदार्थ बनवणार आहोत, तो म्हणजे गाजराचा हलवा. खवलेदार, सुगंधी आणि परफेक्ट असा गाजराचा हलवा आज आपण बनवणार आहोत. त्यासाठी आपण गाजरं स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि ते धुतलेले गाजरं आपण सोलून काढणार आहोत. तर हे बघा, आपले सगळे गाजरं सोलून झालेले आहेत. आता आपण याला किसणीच्या सहाय्याने सगळे सोलून घेतलेले गाजरं किसून घ्यायचे आहेत. सगळे गाजर आता आपले किसून झालेले आहेत. असा सुटसुटीत मस्त गाजराचा किस झालेला आहे आपला. आता आपण गाजराच्या हलव्यासाठी सगळे साहित्य घेतलेलं आहे. त्यासाठी आपल्याला लागणार आहेत थोडेसे बदाम, काजू, मगजबी, एक 7-8 विलायची, थोडासा खवा, दूध, थोडं साजूक तूप आणि थोडीशी साखर, जे आपण आवडीप्रमाणे कमी जास्त घालू शकतो. आता हे बदाम आहेत ते आणि काजू आपण काप करून घ्यायचे आहे. अशा प्रकारे आपले काजू बदामचे काप करून झालेले आहे आणि विलायचीची पूड देखील तयार झालेली आहे. विलायची पूड घातल्याने हलव्याला खूप छान सुगंध येतो. आता आपली कढई तापलेली आहे, त्याच्यामध्ये तूप टाकायचं. तूप गरम झाल्याच्या नंतर त्याच्यात बदाम टाकून घेतलेले आहेत आपण. गाजरं फक्त आपल्याला थंडीच्या दिवसातच मिळतात, तेव्हा थंडीच्या दिवसात गाजराचा हलवा खाण्याची एक मज्जा वेगळीच असते. आता आपण त्याच्यामध्ये काजूचे जे काप करून घेतले होते ते टाकलेले आहेत. आणि बदामाचे आणि काजूचे काप असे तुपात सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यायचे. आणि जो आपण आता किसून घेतलेला गाजराचा किस आहे तो सगळ्या याच्यामध्ये टाकून द्यायचा आहे. आता त्याच्यामध्ये आपण जी विलायचीची पूड केली होती ती टाकून घ्यायची आणि याला छान प्रकारे असं मिक्स करून घ्यायचं. विलायची पूड टाकल्यानंतर त्याला 5 मिनटं सारखं हलवत राहायचं आणि मग मगजबी टाकायची आपण त्याच्यामध्ये आणि पुन्हा हलवून घ्यायचं. आता आपण गाजराच्या हलव्यामध्ये खवा टाकलेला आहे. खवा टाकल्याने गाजराचा हलवा रवाळ रवाळ होतो आणि त्याची चवही खूप छान लागते. आणि मग जे आपण वाटीभर दूध घेतले होते ते दूध आपण आता त्याच्यामध्ये टाकून घेणार आहोत. आणि दूध टाकल्याच्या नंतर याला पुन्हा सारखं हलवत राहायचे. आता आपले दूध टाकून झालेले आहे. दूध टाकल्याच्या नंतर 5 ते 7 मिनटं याला असंच हलवत राहायचं आणि शिजू द्यायचं. आणि मग आपण याच्यामध्ये आपली जी साखर राहिली होती तेवढी साखर आता याच्यात टाकून घेणार आहोत. हे बघा, तुम्ही साखर टाकलेली आहे आता. आणि याला पुन्हा हलवून घ्यायचे. साखर टाकल्यावर हलव्याला थोडंसं पाणी सुटतं, तर घाबरून जायचं काहीच कारण नाही. हलवा आपल्याला फक्त दुधामध्ये शिजवायचा आहे, पाणी घालायचं नाही याच्यामध्ये थोडंसुद्धा. आता साखर टाकून घेतल्याच्या नंतर आता आपण याच्यावर ताट झाकण ठेवणार आहोत. 5 मिनटं असंच झाकण ठेवायचं. 5 मिनिटांनी ताट काढून
याला एकदा हलवून घ्यायचं. असं आपण 5-5 मिनटाला 10 ते 15 मिनटं शिजवून घेणार आहोत. आता आपला हलवा तयार झालेला आहे. हलव्याला बघा किती सुंदर रंग आला आहे. रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा आणि अशीच गावाकडची चव हवी असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्ही हा हलवा कधी बनवता कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.